चला दोन्ही टीम्स आता मात्र आपण चला मॅच आपण सुरू करणार आहोत. अंतिम सामना टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम. टॉस जिंकलेला आहे. राहुल दादा, टॉस बॅटिंग टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर गावदेवी गोपर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पाहुण्यांना विनंती करतो आमचा मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराज बनवा. या स्पर्धेची शोभा, या स्पर्धेची खरी ओढ आणि या स्पर्धेचा सन्मान आमचे अतिथी मान्यवर सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आमचा मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराज मानवा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या तरी आमचे अतिथीगण सर्वजण तिथे फोटो शूट करतायत. फोटोशूट देखील महत्वाचा आहे कारण की सध्याच्या घडीला 2 ते 3 वर्षानंतर आठवणी हव्या असतात आणि आठवणी सोबत राहिल्या पाहिजेत. त्यासाठी हे सर्व फोटो इम्पॉर्टंट आहेत. आणि छायाचित्रकार आमचे केतन. चला मॅचला होते सुरुवात. अंतिम थरार मेगा फायनलची ही मॅच शिवराज चषक 2024 दुसरा पर्व आणि या पर्वाचा गर्व आम्हा सर्वांना आहे. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या आज अंतिम टप्प्यामध्ये पार पाडण्यासाठी आमचे सर्व पाहुणे मंडळी इथे मात्र उपस्थित झाले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता मात्र अगदी काही क्षणातच अंतिम विजेता, अंतिम सोहळा, बक्षीस समारंभ आणि काही क्षणातच विश्रांती. असं वाटतंय की काही क्षणातच 2 दिवस कंप्लीट झाले. इतकी सुंदर स्पर्धा आणि इतके सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी कोपर संघ भरपूर दिवसानंतर मी म्हणेन खूप स्ट्रगल करत होता सध्या तरी अंडरम क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर आता मात्र मेगा फायनल मध्ये एका ना एका ट्रॉफीचा हकदार. पण स्वप्न तर फायनल चॅम्पियन पद पटकावण्याचं. इतके दिवस हात शिवशिवत होते, फक्त बॅट येत होती आणि त्यामध्ये
डोक्यावरती नेहमी परिश्रमाचा घाम, मेहनत आणि ही खरी सफलता गावदेवी कोपर संघाचे कालच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश. आणि आजचा दिवस रविवारचा दिवस आणि संडे स्पेशल करत असताना आमची ग्रीन आर्मी एनसीसी ठाकूरवाडी पुढे सरकले अंतिम टप्प्यामध्ये फायनल साठी खेळण्यासाठी. अंतिम कुरुक्षेत्र हे आता मात्र भरलंय आणि विहंगम दृश्य टिपण्यासाठी ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी देखील सज्ज झाली आहे. मेगा फायनल अंतिम टप्पा, 20 मिनिटांचा वेळ, 4 षटकांची मॅच. पहिला गोलंदाज सिद्धेश, स्ट्राईक वरती आकाश. पहिला चेंडू जबरदस्त होता, राईज अँड सरप्राईज. पहिला चेंडू आकाशला मात्र शांत ठेवलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राउंड द विकेट सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव इथून मात्र मिळेल ग्रीन आर्मीच्या खात्यामध्ये. आता मात्र एक ग्रीन ड्रेस कोड इनॉग्रेशन झालं. सर्व पाहुणे मंडळी इथे मात्र उपस्थित होते त्यांच्या साक्षीदाराने आणि या सर्व प्रेक्षक मायबाबाच्या सहाय्याने आणि त्यांच्या अगदी नजरेसमोर या टी शर्टचं इनॉग्रेशन. येल्लो आणि ग्रीन मेगा फायनलची मॅच अंतिम टप्प्यामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, 1 धाव. स्विच हिटचा प्रयत्न, 1 धाव इथून मात्र मिळेल. 1 ने धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 2. 3 चेंडू आतापर्यंत झाले, धावा धाव फलकावरती 2. चांगली गोलंदाजी सिद्धेशची पाहायला मिळते. काल चर्चा करत होतो सिद्धेश सोबत, तेव्हा मात्र सांगितलं की बरेच दिवस सराव केला नाहीये तरी देखील चांगली गोलंदाजी सिद्धेशची पाहायला मिळाली आणि खूप चांगलं इम्प्रेसिव्ह काम त्यांनी गावदेवी कोपर संघासाठी केलं. 3 चेंडू मध्ये 2च धावा आतापर्यंत खर्च केल्या. स्ट्राईक वरती आकाश, किती वेळ शांत बसेल. स्विच हिट आणि इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. विक्रांतचं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि बॅकिंग साठी खेळाडू येणं गरजेचं होतं. 4 चेंडू झाले, धावा धाव फलकावरती 3. काय गोलंदाजी होते सिद्धेशची आणि त्याला साथ मिळते विक्रांत आणि संपूर्ण गावदेवी कोपरच्या या सहकार्यांची. इथे मात्र ऑनसाइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे, मिसफील्ड. करण मात्रे होते तिथे. उचलण्याआधीच फेकण्याचा इरादा कदाचित थोडासा महागात ठरला असता, पण फारसं नुकसान होत नाहीये कारण की मेगा फायनलची मॅच आहे त्यामुळे विकेट देखील महत्वाचे. हे आकाश आणि रोहितला दोघांना ठाऊक आहे. गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक वरती आकाश. आता मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाईल. 1 ने धाव फलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 5 ही धावसंख्या. चेंडू आतापर्यंत झालेत 5 धावा देखील धावफलकावरती 5. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव इथून मात्र मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावरती 6. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 6. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती बाबू.
इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त हा स्ट्रोक. स्विच हिट मध्ये यश मिळालं नाही. ज्या फटक्यावरती विशेष प्रभुत्व आहे, ज्या फटक्याने एक वेगळी ओळख दिली आकाशला, पण आता मात्र स्क्वेअर कटचा हा फटका आणि त्याच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 11. गतवर्षी देखील फायनल मध्ये खेळला होता आकाश, तेव्हा मात्र संघाचं नाव वेगळं होतं आणि आता देखील संघाचं नाव आपण पाहतोय. गतवर्षी श्री 11, यावर्षी एनसीसी ठाकूरवाडी, पण जबाबदारी तीच, बॅटिंग करायचे आपल्या संघासाठी. इथे मात्र स्विच हिट आणि आता मात्र परफेक्ट हिट. चेंडू जाईल सरळ सीमा पार, धावा मिळतील 4, येईल चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू अडवलाय सिद्धेशने. एकच धाव इथून मात्र मिळा. आता देखील फटका जबरदस्त होता. जिथे क्षेत्र खुलं होतं तिथेच खेळण्याचा प्रयत्न, पण अचानक भयानक तिथे मात्र सिद्धेशचे पाऊल पडले आणि चेंडू आतमध्ये ढकलला. एक धाव तर मात्र मिळेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 16. पुन्हा एकदा गोलंदाज बाबू सज्ज होईल. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र धावा मिळतील 4. रोहितचा बॅट मधून देखील धावा 4 मिळतात. रोहित आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 20 ही धावसंख्या. चेंडू आतापर्यंत झाले 4. गोलंदाज बाबू पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र आधीच गुडघ्यावरती आले आणि इथं मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एकदा इथं मात्र मेल, एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 21 ही धावसंख्या, 21. एकही विकेट गेला नाहीये. 21 धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाज कोण बदलण्याचा प्रयत्न करतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आता मात्र चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. चांगलं यष्टीरक्षण, चांगलं यष्टीरक्षण. यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. जवळजवळ मी म्हणेन आपल्या संघासाठी अनेक साऱ्या धावा रोखल्या. धावसंख्या धावफलकावरती 22, 22. विसरून चालता कामा नये. गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर चांगला खेळ प्रशांतचा आपल्याला पाहायला मिळालाय आणि आता मात्र जबरदस्त हा फटका. अंपायर सिग्नल. इथे मात्र नो बॉल +4. ह्या धावा कुठेतरी महागात ठरतील. नो +4. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 27. पुन्हा एकदा बाबू. आता पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. आता मात्र वी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा, 28. लॉस ऑफ 0 विकेट. 28 धावा. तर आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण मंचावरती करूयात अतिथींचा सन्मान. मी मंचावरती कदमजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण करूयात सन्मान. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष आदरणीय कदमजी भोईर साहेब आणि भोईर साहेबांचा आपण करूयात सन्मान. मी विनंती करतोय मुकेशजी जित्ते साहेबांना.
मुकेश दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात कदम दादांचा. स्वागत आहे कदमजी भोईर साहेब आपलं, आपली विशेष उपस्थिती या स्पर्धेसाठी, सर्व पाहुण्यांची विशेष उपस्थिती. तर एनसीसी ठाकूरवाडी संघाचे पुरस्कर्ते नितीनजी चौधरी साहेब, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांनी बांधलेला हा संघ, संघावरती ठेवलेला विश्वास आणि त्यांच्यासाठी, त्या संघासाठी आर्थिक पाठबळ हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. आणि इथे मात्र काय फलंदाजी होते आकाशच्या बॅट मधून. अजून एक चौकार आलाय. हा आकाश सध्या तरी विनाशाचं काम करतोय गावदेवी कोपर संघासाठी, थांबत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33. स्ट्राईक वरती रोहित आहे. 2 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या धावफलकावरती 33. गोलंदाज प्रशांत. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच शीट करण्याचा प्रयत्न, एकदा इथून मात्र मिळेल. गावदेवी कोपर संघ इथे मात्र सध्या तरी थोडासा स्ट्रगल करतोय. कुठेतरी अधिकाधिक धावा खर्च झाला आतापर्यंत. 34 धावा धावफलकावरती आहेत. आता देखील धावा 4 मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 38 धावा. 38. 38 धावा. भरपूर वेगाने धावफलक पुढे सरकलंय आणि आता मात्र जो धावांचा ग्राफ आहे तो थांबत नाहीये. चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 38. 38. इथे मात्र अजून एक चांगला फटका. ओव्हर पिच हा चेंडू होता आणि त्याला मात्र त्याची योग्य जागा दाखवून दिली आहे. चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या धावफलकावरती 42. पुन्हा एकदा प्रशांत सजय स्विचिटचा हा फटका, हा देखील धावा देऊन जाईल 4. विशेष प्रभुत्व आहे या फटक्यावरती आकाशचं आणि त्याला मात्र धावा देखील मिळतात 4. करूयात मंचावरती पुन्हा एकदा सन्मान. विनयजी पवार साहेब उपस्थित आहेत, भवानी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा, आणि त्यांचं देखील इथे मात्र सन्मान केलं जातं. सध्याच्या हंगामात बहुचर्चित असलेले हे नाव भवानी स्पोर्ट्स. बीएस चे अनेक सारे खेळाडू आपण पाहतो. बीएस ब्रँडचं अँबॅसिडर्स अनेक सारे खेळाडू आहेत, मोठमोठे खेळाडू आहेत आणि त्याचे सर्वे सर्व मालक चालक विनयजी पवार साहेब, आणि त्यांचा इथे मात्र सन्मान केला जात आहे. कारण की खेळाडूंना प्रसिद्ध करण्यामागे ब्रँडचा भरपूर मोठा हात असतो. एखाद्या ब्रँडचा आपण अँबॅसिडर होता तेव्हा मात्र त्या खेळाडूकडे देखील सर्वांचं लक्ष जातं, कारण की प्रत्येक जण एका ब्रँडला फॉलो करत असतो आणि तेव्हा मात्र आपला आवडीचा खेळाडू त्या ब्रँडला जेव्हा पब्लिश करतो किंवा ड्रेस कोड परिधान करतो तेव्हा मात्र एक ब्रँडची देखील पब्लिसिटी होते आणि त्या खेळाडूची देखील. गोलंदाज अश्विनचा वापर केला. अश्विनच्या या षटकामध्ये आपण पाहतोय ते म्हणजेच पहिल्या बॉलवरती अश्विनचा आपण पाहिलं तर चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आणि इथे मात्र आपण पाहतो पंचांकडे डिसिजन इथे मात्र दिला जातोय. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. रोहितला माघारी परतावं लागतं. यश मिळतंय ते गोलंदाज अश्विनला. इतका दूरवरचा प्रवास गावदेवी कोपर संघ भरपूर दिवसांनी मेगा फायनल मध्ये पोहोचला आणि तितकाच वेळ आय थिंक थांबावं लागलं त्यांना पहिल्या विकेटसाठी. नवीन फलंदाज मंगेश. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा सजय. इथे मात्र थांबूस क्वॅकर करण्याचा प्रयत्न. अंतिम टप्प्याला बॅटचा फ्लेस क्लोज केला. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 55. 55. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र कोणताही संपर्क होत नाहीये. अंपायर देखील डावीकडून उजवीकडे मान वळतात. अर्थातच हा चेंडू डॉट बॉल आहे.
इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला, धावा मिळतील 4, येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 59. 60चं लक्ष मंचावरती करूयात आता आपण सन्मान. अनेक सारे पाहुणे इथे मात्र उपस्थित आहेत, त्याचबरोबर आपण सन्मान करूयात. मी विनंती करतो अनमोलजी वामन म्हात्रे साहेब, अनमोलजी वामन म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूयात. आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो मुकेशजी जित्ते साहेबांना. अनमोल दादांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. अनमोलजी वामन म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. निखिलजी महाडेश्वर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र मंचावरती सन्मान होत आहे. नुकताच प्री स्कूल ते देखील ओपन केलंय, ते म्हणजे अनमोलजी वामन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. आता मात्र लहान मुलांची शाळा देखील आपल्याला पाहायला मिळते. जवळच आहे इथून जय हिंद कॉलनीमध्ये स्कूल ओपन केलंय, त्याच बाजूला मोमोज नेशनचं त्यांचं शॉप देखील आहे. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. मंचावरती जीत प्रकाश भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. जीत दादांचा सन्मान आपण करणार आहोत. मंचावरती श्रुतेश दादा उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. जीत दादांचा आपण इथे सन्मान करत आहोत. जीत प्रकाश भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे पिताश्री ते देखील उपस्थित आहेत. सातत्याने समाज कार्यामध्ये कार्यरत आहेत प्रकाशजी भोईर साहेब, आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक सारे समाज कार्य त्यांच्या विभागामध्ये होत असतात. आणि त्यांचे चिरंजीव समाज कार्याचे धडे घरातूनच घेत आलेत आणि आता मात्र ते देखील समाज कार्यामध्ये कार्यरत होत आहेत. आणि नव तरुणांची गरज आहे समाजाला, त्याचं उत्तम उदाहरण राजसाहेबांच्या विधानामधून देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि जीत दादांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. वळूयात आता मात्र मॅच कडे. तिथे मात्र टार्गेट आहे त्याचप्रमाणे मी विनंती करतो आकाशजी देवेकर साहेब, त्याचप्रमाणे हेमंतजी भोईर साहेब आणि अक्षयजी मोरे साहेब या तिन्ही पाहुण्यांना विनंती करतो आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. हेमंतजी भोईर साहेब आपल्याला इन्व्हाइट करत आहोत. एसबी ग्रुप मोठा गाव या नावाने जॉर्ज संघाचे पुरस्कर्ते आहेत. जेव्हा जेव्हा डोंबिवली विभागामध्ये जॉर्ज संघ खेळत असतो तेव्हा मात्र त्यांचा त्या संघाला पुरस्कृत केले जाते हेमंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. 56चा पाठलाग आहे आणि 56चा पाठलागाची सुरुवात अशा प्रकारे केली आहे. विक्रांतने की सांगितलं फक्त 56च करायचं, जास्त काही नाही आहे. कारण की कालच्या दिवसामध्ये पहिल्या इथे मात्र अंपायर सिग्नल येतो, तो म्हणजेच व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती 6 आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण जर विचार केला तर 54 धावांची गरज आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला प्रोटेक्शन आहे, रनआउटची संधी. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 7 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झाले. संघाची धावसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र रनआउटची संधी. मी कालपासून सांगतच आलोय की जेव्हा एक खेळाडू धावतो तेव्हा मात्र फलंदाज बाद होईल. 2 खेळाडू जेव्हा धावतील तेव्हा मात्र 1 रन मिळेल.
त्यामुळे दोन्ही खेळाडूंना धावणं गरजेचं होतं, ताळमेळ होणं गरजेचं होतं, संवाद होणं गरजेचं होतं. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि फलंदाज आता मात्र इथे बाद झाला. पहिली विकेट गावदेवी कोपर संघाची प्राण प्रतिष्ठा मैदानामध्ये होती, आता मात्र एक जीव माघारी गेला. आता मात्र फक्त प्रतिष्ठा मैदानामध्ये शिल्लक आहे आणि त्याला साथ देण्यासाठी कालच्या दिवसाचा अंतिम टप्प्यातील हिरो अश्विन मैदानामध्ये येतो. स्ट्रेट बॅटने हा फटका जबरदस्त. एक धाव इथून मात्र मिळेल, एकच धाव इथून मात्र घेतली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 8. 5 चेंडू आतापर्यंत झाले. धावफलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राहुल आणि इथे मात्र राहुलला लागली आहे विकेटची चाहूल. मिळाली विकेट अंतिम चेंडूवरती आणि माघारी परतावं लागतंय विक्रांतला. आता मात्र मोठा धक्का लागलाय. गावदेवी कोपर संघाची प्राण आणि प्रतिष्ठा दोघही माघारी परतरले. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8 आणि 2 विकेट खात्यामध्ये. 1 रनआउट, 1 सेल्फ विकेट. नवीन फलंदाज प्रसाद आणि अश्विन कोण विसरेल पहिला डाव. पहिल्या डावामध्ये देखील मोठा घाव झाला होता गावदेवी कोपर संघावरती आणि तेव्हा मात्र या दोनच फलंदाजांनी इतकी जबरदस्त फलंदाजी केली होती की स्पर्धेतील सर्वाधिक धावा म्हणजे कालच्या दिवसातील सर्वाधिक धावा त्या संघाने बनवल्या होत्या. 56 धावा. आता मात्र 57 तेव्हा टार्गेट ठेवलं होतं. आता धावा करायच्यात या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर 60 आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8. त्याचबरोबर संदेशजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन होतं. दादा आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि दादांना विनंती करतो आमचा मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. स्वागत आहे संदेश दादा आपलं. अंतिम टप्प्यामध्ये सर्व पाहुणे आणि सर्व शिवराज मित्रमंडळावरती करत असलेले प्रेम आणि सर्व मित्र परिवार त्यांना मात्र इथे क्रिकेटच्या मैदानावरती या अंतिम टप्प्यामध्ये खेचून घेऊन येतात आणि या बक्षीस समारंभासाठी सर्व पाहुणे उपस्थित होतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच 14. 3 चेंडू आतापर्यंत झाले. संघाची धावसंख्या 14. 60चं लक्ष आहे. 60 धावा जशा काही पाठ केल्यात गावदेवी कोपर संघाने आणि रट्टा मारत असताना फटके मारतायत. धावसंख्या धावफलकावरती 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आदित्य. आता मात्र गती कमी केली आहे. स्क्वेअर कटचा फटका. रनआउटची संधी. हिट चुकलाय. इथे मात्र आकाशला फक्त स्टंप कडे पाहणं गरजेचं होतं. नजर चुकली आणि हिट मिस झालं. फलंदाज सुरक्षित. एक धाव मिळाली आहे. प्रसाद अजूनही मैदानावरती आहे. आता मात्र गती कमी केली आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. येतोय तो डॉट बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 16. धावा धावफलकावरती. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. चेक करण्याची ही पद्धत ना वुमन्स क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये दीप्ती शर्माला फार प्रमाणात पाहिलं आणि ती प्रत्येक ओव्हर मध्ये दीप्ती शर्मा एकदा तरी असं चेकआउट करतेच करते. वळूयात मनसाकडे. तिथे मात्र आपण करत आहोत सन्मान. संदीपजी म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूयात सन्मान. आणि संदीप म्हात्रे साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय रमा म्हात्रे यांना. रमा म्हात्रे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते संदीपजी म्हात्रे साहेबांचा सन्मान करत आहोत. संदीप उर्फ गरुड म्हात्रे साहेबांचा इथे मात्र सन्मान करत आहोत.
हवेमध्ये सर्वात वेगाने उडणारा पक्षी म्हणजे गरुड आणि त्या नावाने संदीप दादांना म्हटलं जातं आणि तितकंच कार्यरत देखील असतात मनसे पक्षाच्या माध्यमातून असं आमचे संदीप दादा आणि त्यांचा सन्मान इथे मात्र मनसावरती केला जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहूयात ती म्हणजे 18 चेंडू आतापर्यंत झाले. स्वीपचा हा फटका आता देखील धावा देऊन जाईल 4. स्ट्राइक वरती रिनोश ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. वाईट धावसंख्या धावफलकावरती 23. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 24 धावा धावफलकावरती. चार चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट मिळेल. फलंदाज होईल बाद. अजून अर्ध लक्ष देखील पार झालं नाहीये. प्रसादला माघारी परतावं लागतं. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतोय बाबू. इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता मात्र वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 धावा. अजून एक व्हाईट बॉल. 26. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. येतो तो डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू 34 धावांची गरज. 3 ओव्हर मध्ये 26 धावा. अर्ध लक्ष देखील गावदेवी कोपर संघाने पार केलं नाहीये. जितकं डिस्टन्स डोंबिवली ते कोपर मध्ये आय थिंक ते सम्राट पर्यंतच पोहोचले असतील. कोपर पर्यंत पोहोचायचं तर अजून वेगाने पुढे जावं लागेल. नॅनो गाडीला फरारी बनावं लागेल. गोलंदाज सनीचा वापर केलाय. पहिले 2 चेंडू संघाची कोणती फारशी मोठी हानी करत नाहीयेत पण 2 व्हाईट बॉल्स आहेत. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय आणि धावा देखील मिळतील 4. रिनोसचा स्टान्स पा. दिल्ली कॅपिटल्सचा फ्रेझर मॅकवर्कची आठवण करून देतो. तशाच प्रमाणे उभा राहतोय. चाल देखील तशीच आहे. आता मात्र गती कमी केली. त्याची देखील कमजोरी स्लोअर वन आहे आणि या फलंदाजीची देखील तसंच काहीसं पाहायला मिळतंय. 33 धावा. आताचा चेंडू आपण पाहतोय. अंपायर सिग्नल नो बॉल. एक धाव मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 34. 34 भरपूर दूर आहे अजूनही गावदेवी कोपर संघ. इथे मात्र स्ट्रेट बॅटने टॅपच्या मधून खेळून काढण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. अजून एक फलंदाज होईल बाद. गावदेवी कोपर संघाला अजून एक धक्का लागतोय. आता मात्र नवीन फलंदाज स्वप्नील. मंचावरती आपण सन्मान करूयात. अतिथीगण उपस्थित आहेत. संदेशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करत आहोत
आणि मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय मंचावरती मुकेश चित्ते साहेब उपस्थित आहेत. संदेश दादांचा आपण सन्मान करूयात. संदेश दादांचा इथे मात्र सन्मान केला जातो. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय आणि शिवराज चषक 2024 दुसऱ्या हंगामाचा चॅम्पियन पद पटकावलंय ते म्हणजेच एनसीसी ठाकुरवाडी या संघाने. अभिनंदन संघाचं. आपण करूयात सन्मान. पुढचा सन्मान करणार आहोत. मी मंचावरती विनंती करतो मुकेश चित्ते साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. गणेशजी म्हात्रे साहेब उपस्थित.